नमस्कार. माझं नाव सोम मनसुख म्हणून आहे आणि मी सध्या जरा बोलतो आहे जरा आपलं की नीरज साबळे जे करतात या शोमध्ये. म्हणजे मी नीरज साबळेकडूनच शिकले की बाबा राजकारणी कसं बोलायचं. आणि हा राजकारणी विषय मला खूप चांगला वाटतं की बाबा मी या समाजातला होते आणि राजकारणी बोलणं हे खूप अवघड आहे असं मला बोलावं वाटतं. म्हणजे अवघड म्हणजे सध्या आपण आता एवढं जगभरात बघते की बाबा जगभरात आपलं म्हणणं हेच आहे की जे होते आपले पूर्वज आपण बोलू शकतात. पूर्वज म्हणजे कोण तुम्हाला माहीत असते ऐतिहासिक वगैरे मी सांगायला आताच मी सध्या एक एक पिक्चर बघितला. तो थोडा इमोशनल होता की बाबा हा पिक्चर बाबा हिट झालं आहे हे झालं आहे ते आपलं तिथे काही 2-3 जरा माणसं त्यांनी काही हे घेतली आहे ते ठीक आहे. पण म्हणजे थोडं मराठी हिंदी छावा पिक्चर आपण बघू शकतो बोलू शकतो की सध्या आता इथे की पिक्चर तुम्ही बघणार तर बाबा माझं नाही ते की एवढं इथे पिक्चर बनवणं खूप अवघड आहे. आत्ताच्या जगात आपण हेच विचार करतो की बाबा काय आहे की नाही की बाबा कसं आपण हा पिक्चर बनवू शकतो. हे सगळ्यांनाच माहिती की बाबा लोकांना जे असतात की छावासारखं पिक्चर बनवणं एक ऐतिहासिक म्हणून नाही दाखवलं की बाबा आपण कसं या समाजामध्ये की बाबा एवढं ऐतिहासिक आता कलियुगमध्ये तर काय एवढं काही दाखवणं आपण मी सगळ्या काय बोलू शकत नाही. म्हणजे माझं म्हणणं हेच छावासारखे जे गाणे जे आहे हिट हिट झाले आणि माझं म्हणणं हेच आहे छावा मूवीमध्ये गाणे खूप चांगल्या बनवले अशा प्रकारे म्हणजे की तुम्ही बोलू शकता की गाणे गाणे म्हणजे हे आओ विला जो आणि त्याचे बदले जी गाणी जे छावा मूवीमध्ये बनवण्यासारखे आले की म्हणजे माझं म्हणणं हेच की मी जरी थोडा जरी बघितला आहे की पिक्चर की बाबा छावा ठीक आहे एंडिंग खूप ठीक दाखवली की संभाजी महाराजाचं की असं दाखवलं की बाबा त्यांचे हे काय बोलतात म्हणजे औरंगजेब जे ज्यांनी केले त्यांचं म्हणणं येते की त्यांनी जे असं केलं की तुम्ही बदला म्हणून. पण ते सरळ जे संभाजी बोलले मी बदलणार नाही. माझं मन एकच आहे की मी समाजासाठी की काही ते करते की बाबा आता शिवाजी होते ते पण तेच म्हणायचे की बाबा आहे की ऐतिहासिक जे जीवन आहे ते शिवाजी संभाजी आणि त्यांनी लोकांनी बघितलं. जसं आता आपण बघतो की आता सध्याचं एक सिरियल चालली आहे की शिवाजी आणि संभाजी जी मालिका केली अमोल कोल्हे म्हणून त्यांनी. माझं म्हणणं हेच आहे की बाबा तुम्ही चांगली गेले मालिका. मी काय जास्त बोलणार नाही तर आक्षेप होईल माझ्यामध्ये. म्हणजे आक्षेप म्हणजे बोलू शकतात. आपण बघितलं की आता सध्या काय 500 करोड झालेत ह्या छावा मूवीने 500 करोड जे हे केले म्हणजे कमाई केली. मी मानतो की खूप जास्त कमाई. आणि आत्ताच मी म्हणजे आई माझी पेपर बघत होती तिने बघितलं की 500 करोड म्हणून झालेला पिक्चर छावा मूवी. मला खूप चांगलं वाटतं की बाबा की आपल्या जगात काही ते होते. माझी आईप्पा पण बोलायची की मला बाबा तू जगामध्ये काहीतरी आहे बघण्यासारखं इतर काहीतरी गोष्टी काय आपण सामाजिक जीवनमध्ये सध्या हे खूप कमी आहे की आपण असे या गोष्टी बघतो आणि वाटत नाही की होईल. पण माझं एक सांगायचं आहे की विती क्वेश्चननी खूप याचे काम चांगले केले. विती कुशल रेशमिका मंदिर दाखवली आणि काय कायला बऱ्याच लोकांना माहीत नाही की बाबा त्या विती क्वेश्चनच्या आधी त्या महेश बाबूला रोल भेटणार होतं. आणि खूप चांगलं आहे माझं की महेश बाबूला तुम्ही रोल देते
आणि म्हणजे तो बोलला की आता मी दुसऱ्या फिल्ममध्ये कसं काय काम करणार, त्याचा पण योग्य आहे की बाबा तो साऊथचा जरी असला पण तो बोलला की हिस्टॉरिकल त्याला जमेल की नाही, म्हणून त्यांनी तो काही एवढं बोललं नाही. पण तो बोलला माझं जरा दुसरं काम आहे, शूटिंगमध्ये आहे दुसरं, म्हणून त्यांनी दुसरं मूवी बोलला सध्या मी बनू शकत नाही, त्याचं जरा काम आहे शूटिंगमध्ये. तो बोलला ठीक आहे मग. ते बोलले घ्या तुम्ही विकी कौशलला. आणि माझं नाही आहे की विकी कौशलने खूप चांगली भूमिका केली असं वाटतं की म्हणजे वेश वगैरे आता बदलून वगैरे आता जर मी बोलते की विकी कौशल एक मला एक असं वाटतं की एक तो क्रिकेटमध्ये पण असू शकतो का ह्याच्यात अजून तर काही सांगता येत नाही. पण त्यांनी बरेच मूवी त्यांनी केलेत की मी त्याला मानतो की बाबा विकी कौशल एक एक चांगला एक आहे, एक सामाजिक एक त्यांनी आपलं एक ॲक्टर म्हणून एक त्यांनी भूमिका केली आहे विकी कौशल. आणि अमोल कोल्हेचं आता मी जास्त बोलू शकत नाही, कारण इकडं कसं आहे आताच मी जर यूट्यूबर असलो, मला एवढं बोलायचं हक नाही की मी बाबा कुणाचा बोलू शकतो असं, मी जास्त बोलू शकत नाही. मी जास्त माझं नाही ते की आपण सध्या मी बघते, मी पण विकिपीडिया म्हणून बघत आलो आहे. ह्याच्यामध्ये पण काही काही लोक बघतात की बोलतात की संभाजी आणि शिवाजी जी मालिका होती ती अमोल कोल्हे ज्यांनी केली होती. आणि लोक विचार करते की बाबा चला कम्पेअर करून बघा की चांगलं केलं की नाही. सिरियलमध्ये माझं हेच म्हणणं आहे की बाबा जे तुम्ही दाखवते सिरियल हिस्टॉरिकल दाखवते आहे बरोबर, पण सध्या किती किती लिमिटमध्ये असलं पाहिजे ते आपण आता बघितले. म्हणजे किती जे अमोल कोल्हे ते स्वतः सांगत होते की बाबा मी काय की डिलीट सेंड केले, म्हणजे डिलीट म्हणजे जे आपण आता बोलू शकतो. डिलीट म्हणजे कसं केलं की बाबा त्यांनी स्वतः बोललं की जे दाखवते आपलं शिवाजीवरचे कसं दाखवलं होते की त्यांनी भलेही त्यांचं हे झालं होतं, म्हणजे त्याच्यावर किती हे आलं होता आणि टॉर्चर पण करत होते बाबा. एक संभाजीवरती पण एक टॉर्चर करत होते. मी शाहू पिक्चर बघितलं म्हणून सांगते, म्हणजे लास्ट सीन खूप भारी औरंगजेब ज्यांनी केले हे वाईट होतं बाबा. औरंगजेब म्हणजे की असं टॉर्चर करणं एक पहिलं, आणि ते खरं पण आहे बाबा. आजच्या युगामध्ये आपण कशी भूमिका निभावते त्याच्यावरून आहे. आणि माझं म्हणणं याचं की बाबा सिरियल आणि जे जे तुम्ही काम करते आणि खूप करते, म्हणजे याच्यावरून खूप म्हणजे हे तसं अमोल कोल्हे आता राजकारणी म्हणजे असं बोलू शकतं ते, पण आता राजकारणाबद्दल आहे ते मी जास्त काही बोलत नाही. मी तर सध्या यूट्यूबर आहे म्हणून मी जास्त बोलू शकत नाही. माझं नाही की बाबा ही जी भूमिका सध्या केली चांगली आहे. आम्हाला पण पिक्चर आवडला की बाबा छावासारखं मूवी जे आहे. आणि मला काही ते थोडंफार बोलायचं होतं म्हणून मी बोलला. छावा मूवी म्हणजे मी पण बघितला थोडाफार. लास्टचा मूवी आणि सीन खूप भारी वाटलं की बाबा तुम्ही काही ते हिस्टॉरिकल दाखवते की जगामध्ये की काही ते आहे. शिवाजीच्या पुढे पण संभाजी जे होते त्यांना काही ते बाबा त्यांची परिस्थिती खूप वाईट होती की बाबा शिवाजीनंतर छत्रपती शिवाजी महाराजनंतर ते मेल्यानंतर संभाजीचे पण खूप हाल झाले. मी जसं बोलू शकतो तर ठीक आहे. मला थोडंच बोलायचं होतं. मी यूट्यूबर आहे म्हणून, म्हणजे मी यूट्यूबर आहे म्हणून तुम्हाला माहितीच आहे की मी सोम मनसुख टॅलेंट म्हणून एक यूट्यूबर आहे, मग टाकत असतो. मला थोडंफार बोलायचं की बाबा की छावा पिक्चर आणि जे अमोल कोल्हेने भूमिका केली खूप चांगली केली की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पण त्यांनी केले असेल, म्हणजे मालिका वगैरे त्यांनी केली असेल तर खूप चांगले. माझं नेच आहे की विकी कौशल आणि जे आपले जे अमोल कोल्हे आहेत त्यांनी खूप चांगलं काम केले.
या मालिकेबद्दल, आणि थोडंफार काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलले. तर तुम्ही काय फक्त राग मानू नका.